नमस्कार, विसेंच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। आता बघूया सविस्तर वृत्त। गेल्या अनेक दिवसांपासून राजापेठ उड्डाणपुलाचे कार्य संथ गतीने सुरू आहे। विसेन न्यूजने यावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले। याचाच परिणाम स्वरूप मनपामध्ये आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत मनपा पदाधिकारी व मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते। संत गतीने चालू असलेल्या राजापेठ लगत उड्डाणपुलाच्या कामाची सुरू असलेली बांधकामाची गती लक्षात घेता अमरावती महानगरपालिकामध्ये आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये कामाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात आला। कामाच्या नियोजनामध्ये नोव्हेंबरच्या शेवटी राजापेठ पोलीस स्टेशन ते नवाते लगत पर्यंतचा रोड बंद ठेवून पर्यायी रोडची व्यवस्था करण्यात येईल। कामाचा वेग वाढवून उड्डाणपुलाचे काम 18 महिन्यात पूर्ण केले जाईल असे मनपातर्फे सांगण्यात आले। पुलाच्या कामासाठी 6 करोड रुपये रेल्वे प्रशासनाकडून घेणे असून बाकी मनपाची लागत लागणार आहे। काम दर्जेदार कसे होईल व पुलावरील अपघात कसे कमी करता येईल यावरही भर देण्यात आला। उड्डाणपुलावर रबरी स्पीड ब्रेकर बसवण्यात येतील। नागरिकांना नोव्हेंबर नंतर बंद होणाऱ्या या रस्त्यामुळे जो त्रास होईल त्याबाबत आतापासूनच जागृती करण्यात यावी असेही सांगण्यात आले। मनपा आढावा बैठकीला मनपा महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, पक्षनेते सुनील काळे, स्थायी समिती सभापती तुषार भारती व मनपा आयुक्त हजर होते। आज आरोबीसाठी रेल्वेचे सर्व अधिकारी, सगळे इंजिनियर्स आज या ठिकाणी बोलावले होते। कारण असं आहे की बरेच दिवसापासून जो रेल्वेचा सेक्शन आहे त्या संदर्भामध्ये अजून कामाला सुरुवात झाली नव्हती। त्यामुळे आज आम्ही ती बैठक बोलावली। त्या बैठकीमध्ये त्यांचा जो आरोबीचा सेक्शन आहे, जो रेल्वेच्या जागेमध्ये हद्दीमध्ये येतो तो आरोबी, आणि जे RUB जो अंडरपास आहे तो असं केव्हापासून काम करणार याचं एक वेळापत्रक आम्ही निश्चित केलेलं आहे। आणि त्या वेळापत्रकानुसार त्यांनी काम करावं या संदर्भातली आज एकदम चांगली बैठक झाली। साईड व्हिजिट बघून त्या ठिकाणी कुठल्या अडचणी येऊ शकतात काम करत असताना त्या संदर्भातलं पण या ठिकाणी विश्लेषण करण्यात आलेलं आहे। आणि डिसेंबरपासून आम्ही त्या रेल्वेच्या कामाला सुरुवात करू। त्यावेळी सायमल्टेनियसली कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येणारा भाग हे दोन्ही कामं पूर्ण होईल आणि 18 महिन्यामध्ये अंडरपास आणि ओव्हरब्रिज हे दोन्हीही कामं पूर्ण होतील असं अपेक्षित आहे। त्या संदर्भातलं पूर्ण वेळापत्रक आम्ही आज निश्चित केलेलं आहे। नाही, जो आपलं एस्टिमेट जे ठरलं होतं त्यानुसारच खर्च याच्यामध्ये येणार आहे। कुठल्याही प्रकारचा जास्तीचा खर्च यात अपेक्षित नाही आहे। फक्त अंडरपास त्याला नवीन जोडला केल्यामुळे त्याला जो 6-6.5 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे। त्यामध्ये रेल्वे काही पार्ट देणार आहे आणि काही आम्हाला द्यावं लागणार आहे महानगरपालिकेला। त्यामुळे ते सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहोत की त्यांनी द्यावा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर या पंधरवडा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरवले आहे। या पंधरवड्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम भाजपाकडून राबवण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 27 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 सप्टेंबर 2000 हा पंधरवडा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे अमरावती भाजपाने ठरवले आहे। 17 तारखेला अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर साफसफाईचे व स्वच्छता करण्याचे अभियान संपन्न होत आहे। नेते मंडळी आरोग्य केंद्र, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे हजर राहतील। या दरम्यान 23 व 24 तारखेला भव्य सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे। 25 सप्टेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा संपन्न होईल। यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे सुधीर सूर्यवंशी यांनी दिली। भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसाच्या दरम्यान जो पंधरवडा येतो आहे त्याला सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे। आम्ही या सेवा सप्ताहामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांची रचना केलेली आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची सफाई करणं, एक मोठी सामान्य ज्ञान स्पर्धा आम्ही घोषित करतो आहे। त्यानंतर 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या जन्मशताब्दीचा समारोह आहे, समारोपीय कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा
जे समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहेत, युवकांच्या उन्नतीसाठी त्यांचा सत्कार व्हावा. दिनांक 15 तारखेला सप्टेंबरला राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राच्या प्रभारी श्रीमती सरोज पांडे यांचा दौरा अमरावतीमध्ये आहे. 2019ची लोकसभा आणि 2019ची विधानसभा यासाठी म्हणून हा दौरा आहे. जिल्ह्यातल्या निवडक 250 कार्यकर्त्यांशी त्या संवाद करणार आहेत. याच्यामध्ये संपूर्णपणे इलेक्शनच्या आगामी व्यूहरचनेची तयारी त्या करून घेणार आहेत. 9 वर्षांपासून चोरीच्या घटनेमध्ये फरार आरोपीला राजापेठ पोलिसांनी शंकरनगर परिसरातून अटक केली. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 9 वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना चकमा देत असणारा आरोपी जयप्रकाश नंदलाल भाटिया, वय वर्ष 44, राहणार गोविंदनगर, उल्हासनगर, मुंबई याला पोलीस शोधत असताना अमरावती राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शंकरनगर परिसरात राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. राजापेठ पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी जयप्रकाश भाटिया याला अटक केली. संत अच्युत महाराजांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या कर्मभूमी तिवसा येथे पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. शास्त्रू नयनांनी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजाना बाजार येथे मंगळवारी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वंदनीय महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत हरिनाम जय सहित संगीतमय गीते अर्पण करून सकाळी 10:15 मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गावात ठिकठिकाणी अच्युत महाराज यांचा फोटो ठेवून त्यांची पूजा अर्चा केली. सर्व गाव स्वच्छ करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कार्यक्रमाला संत भानुदास महाराज, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे, डॉक्टर अनिल सावरकर सहसंत उपस्थित होते. दुपारी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला तर सायंकाळी श्रींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता बघूया पुढील घडामोडी. शहरातील वाढत असलेली चोरी व घरफोडीच्या घटना पाहता पोलीस प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशीच एक घरफोडीची घटना साईनगर परिसरात घडली असून तब्बल 2 लाखांचा माल चोरांनी घरातून लंपास केल्याचे समोर आले आहे. राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साईनगर येथील हरिओम कॉलनी येथील श्री चौहान यांच्या घरी काही चोरट्यांनी 25,000 नगद व 2 लाखांचा सोन्याचे दागिने लंपास केले. यावेळी श्री चौहान यांचा मुलगा वरच्या माळ्यावर झोपला होता, परंतु त्याला चोरीची भनकही लागली नाही. चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून घरात घुसून माल चोरी नेला. यावेळी पाऊस सुरू होता व घरातील सदस्य बाहेरगावी गेले होते.
अशी तक्रार राजापेठ पोलीस स्टेशन यांना दिली आहे। त्याचबरोबर हरिओम कॉलनीतील एका घरात चोरट्यांनी हात साफ केला। काही कामानिमित्त घरचे लोक गेले बघून मेहर कॉलनी येथील दोन्ही घरावर हात साफ केला। बळीराजाच्या मुलामुलींना साद घालण्यासाठी युथ फॉर स्वराज संस्थेतर्फे बळीराजाच्या मुला ही संवाद यात्रा 12 सप्टेंबर पासून संपूर्ण अमरावती सुरू करण्यात येत असून प्रत्येक महाविद्यालयात ही संवाद यात्रा जाणार आहे। महाराष्ट्रव्यापी बळीराजाच्या मुला ही संवाद यात्रा सुरू केलेली आहे। 28 ऑगस्टला महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथून बापू कुटीला अभिवादन करून आम्ही महाराष्ट्रामध्ये निघालो दौऱ्यावरती। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया असा पहिला एक टप्पा 5 जिल्ह्यांचा पार पडला। आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे, अमरावतीपासून सुरू आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून सुमारे 150 कॉलेजेसमध्ये सभा करून आम्ही 4 नोव्हेंबरला मुंबई इथं आझाद मैदानावरती या यात्रेचा समारोप होणार आहे। बळीराजाच्या मुला या संवाद यात्रेचा समारोप 4 नोव्हेंबरला आझाद यात्रा मुंबई इथे होईल। त्यासाठी योगेंद्र यादव स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत, शेतकऱ्याचे नेते ते आहेत, संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांसाठी फिरत आहेत, यात्रा काढत आहेत, संवाद साधत आहेत आणि म्हणून ते येत आहेत। महाराष्ट्रामधल्या हजारो युवकांनी तरुणांनी तिथे यायचं आहे आझाद मैदानावरती स्वराज इंडियाच्या या युथ फॉर स्वराजच्या कार्यक्रमाला। शिवाजी शिक्षण संस्थेच्या होऊ घातलेल्या कार्यकारिणी निवडणुकी संदर्भीय विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण शेळके पॅनलने पत्रकार परिषद घेण्यात आली। गेल्या 10 वर्षातील आढावा व पुढील वाटचाल कशी राहणार याबद्दलची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। येत्या 14 सप्टेंबर रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे। याकरिता ॲडव्होकेट शेळके यांनी पत्रकार परिषद घेतली। 10 वर्षात आम्ही संस्थेचा कशा प्रकारे विकास केला याबाबत सविस्तर माहिती दिली। येत्या निवडणुकीत विरोधकांना विरोध करण्यासाठी विषय मिळत नाही। आम्ही प्रचारामध्ये आजीवन सभासदांना एकत्र करून सभा घेतल्या, तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखले व त्यांनीही आमचा प्रचार ही पद्धत अवलंबिली। आम्ही मेडिकल कॉलेजची दशा व दिशा बदलली व विकास खेचून आणला। आता मेडिकल कॉलेजमध्ये सर्व सोयी व सुविधा आणल्या आहेत, तरीही विरोधक आमच्या प्रगतीचा मुद्दा खोडत नाही। आम्ही सांगितलेली प्रगती यावर काहीही ऑब्झर्वेशन घेत नाही, तरीही विकास झाला नाही असे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत। संस्थेमध्ये सभासद का वाढले नाही या प्रश्नावर उत्तर देताना संस्थेचे जुने 2300 सदस्य होते व आताही तेवढ्याच सदस्यांपर्यंत संख्या असावी ती वाढू नये व आजीवन सभासदांच्या वारसांना सदस्य देण्याचा मानस आमचा आहे, परंतु एकदम सदस्य बनवण्यात येणार नाही। प्रतिवर्षी 200 सदस्य बनवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। पीडीएमसी मध्ये मरण पावलेल्या मुलांच्या प्रति सांत्वना दाखवून त्या प्रकरणात प्रशासनाची काहीही चूक नाही असे शेळके बोलले। आज आमचा कित्ता आमच्या विरोधी पॅनलने गिरवला आणि त्यांनी सुद्धा अशा सभा घेतल्या। त्या सभांना गर्दी लाईफ मेंबरपेक्षा इतर राजकीय क्षेत्रातील मंडळी कार्यकर्ते यांची जास्त गर्दी असायची आणि त्यांच्यासमोर त्यांनी जे विधान केले त्या विधानांना उत्तर देण्याचं आम्ही जे वाटचाल आमची 10 वर्षातली प्रसिद्ध केली आहे, आपल्याला ती पुस्तकं आम्ही दिली मागच्या वेळेला। खऱ्या अर्थाने त्या सगळ्या आरोपांना तेच उत्तर आहे, परंतु हे उत्तर दिल्यानंतरही हे पुस्तक लोकांच्या हाती दिल्यानंतरही विरोधी पॅनलने असा प्रचार केला की 10 वर्षामध्ये संस्था मागे आली आणि कोणत्याही प्रकारचा विकास केला। मला विरोधी पॅनलला हे विचारायचं आहे की त्यातली जी प्रगती झालेली आहे ती प्रगतीचा मुद्दा त्यांनी खोडून काढलेला नाही। या 10 वर्षामध्ये जी प्रगती झाली ती प्रगती अगोदरच्या 10 वर्षाच्या कोणत्याही कार्यकारिणीत झालेली नाही। एवढी मोठी प्रगती झालेली आहे म्हणजे नुसतंच आरोप करायचा बिनबुडाचा आणि आमचा अपप्रचार करायचा असाच फंडा त्यांनी घेतला। वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत जे आक्षेप घेतले त्या बाजूही मी आपल्याला समजून सांगितले आहे की डीनचं प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जोपर्यंत डीनच्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत नवीन डीनची अपॉइंटमेंट करता येत नाही। त्यांचं 65 वर्ष की 70 वर्षपर्यंत त्यांना ठेवता येते आणि म्हणून ते हायकोर्टाच्या स्टे ऑर्डरप्रमाणे आजही इथे कार्यरत आहे। कुठल्याही ॲडमिशनमध्ये घोटाळा झालेला नाही। तर हे होतं मराठी बातमीपत्र। आपले प्रश्न समस्यांना वाचा फोडण्यासाठी बघत राहा व्हीसीएन न्यूज। नमस्कार।